आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि ती रेसिपी आहे गाजरचा हलवा. तर गाजर स्वच्छ धुवून घेतले, मस्त किसून वगैरे घेतले. तर किसणीनेच किसले मी, पण छान आले किसायला. आणि तसेच व्यवस्थित असे परतून घेतले. त्यातलं सगळं पाणी असं आटू दिलं थोडंसं. नंतर तूप टाकलं, त्यात काजू बदाम वगैरे टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले. मग आणि अजून 4-5 मिनटं आहे ना, मी त्याला व्यवस्थित असं भाजून घेते. कारण गाजराचा हलवा आहे ना, आपण जितकं भाजू ना तितकं तो टेस्टी लागतो. त्याच्यामुळे चांगलं व्यवस्थित भाजून घेते. त्याच्यानंतर मग बरेचसे लोक आहे ना दूध टाकतात, पण मी दूध नाही टाकलं. फक्त दुधावरची साय टाकली आणि दुधाच्या सायनी पण एकदम छान फ्लेवर येतो त्याचा, गाजरच्या हलव्याचा. तर मस्त इथं मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित आणि थोडंसं पाणी आटवून दिलं. म्हणजे आणखीन 2-3 मिनटं मी व्यवस्थित सगळं परतून घेते. म्हणजे परतलं ना तर मग साई वगैरे त्याच्यात होती ना, तर मग थोडंसं ते असं कोट झालं की थोडंसं मग झाकण वगैरे ठेवलं आणि थोडंसं त्यातला थोडंसं असं कच्चापणा कमी होईल म्हणून त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेतलं. तर आता बघा किती छान झालं. तर आता त्याच्यात साखर टाकते, थोडीच साखर टाकते मी, कारण जास्त गोड वगैरे आवडत नाही. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त टाकली तरी चालेल. आणि इथं बघा छान असा आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ. म्हणजे काहीतरी गोड बनवलं की देवाला पहिले नैवेद्य दाखवायचा असतो. तर चला मग, इथं शाश्वतीने पण टेस्ट केला, तिला